फेरीच्या सामन्याच्या निमित्तानं फिरताना दिसत आहेत. ते अर्थातच ओम स्पोर्ट्स मापण व विहान स्पोर्ट्स देवबाग हे संघ समीर. बिल्कुल समीर जी, आज गलती की गुंजाइश नहीं है. आज करो या मरो वाली स्थिति है. आज जो हारेगा वो घर चला जाएगा, आज जो जीतेगा वो बने रहेगा इस प्रतियोगिता में, क्योंकि आज का दिन है, करो या मरो का दिन है. आज आप गलती नहीं कर सकती. आप आज अगर आपने गलती कर दी तो उसकी भरपाई आपको टूर्नामेंट से हाथ धो के करना पड़ेगा समीर जी. निश्चितच समीर, आणि दोन्ही संघ या सामन्याचं महत्त्व जाणतायत आणि निश्चितपणे आपला सर्वोत्तम खेळ आम्ही साकार करू या कल्पनेनं एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. संघर्षाची ठिणगी ही उपउपांत्य फेरीच्या निमित्तानं उडते. नाणेफेकीच्या निमित्तानं नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकतोय ओम स्पोर्ट्स मापण संघ. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा व विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण हे दिलं जातंय. सूचना आहे बघा, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये बसवायचा आहे. मापण संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. तरी सुद्धा विहान स्पोर्ट्स देवबाग संघाला विनंती असेल आपण कॉमेंट्री कक्षामध्ये उपलब्ध व्हायचं आहे. धन्यवाद. समीर जी, पहला ओवर रहेगा कोकननाऊ पावर प्ले का. और एक अलगता, एक विशेषता इस टूर्नामेंट की है कि सभी के सभी जो खिलाड़ी रहते हैं वो दायरे के अंदर रहते हैं इस कोकननाऊ पावर प्ले में, और इसी वजह से बल्लेबाजों के लिए एक सुनहरा मौका रहता है, बल्लेबाजों के लिए न्योता रहता है बड़े रन बनाने का, छक्के चौके लगाने का और दर्शकों का खूब मनोरंजन करने का. आखिरकार जब तक दर्शकों का मनोरंजन नहीं हुआ तब तक स्पर्धा की सफलता उस पर निर्भर रहती है कि दर्शक कितने खुश होते हैं और दर्शक कितनी तादाद में आपसे जुड़ते हैं. और इस कोकननाऊ प्रीमियर लीग की खासियत रही है, साल दर साल दर्शकों का प्रतिसाद, दर्शकों का उत्साह बढ़ता चला गया है, और इसी वजह से इस सिंधुदुर्ग जिले की एक सफलतम लीग इस कोकननाऊ प्रीमियर लीग को माना जाता है. निश्चित समीर, एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अशी दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मालवणच्या सुप्रसिद्ध अशा टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मैदानावर कोकणनाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे को स्पॉन्सर्ड बाय वरेनियम यांच्या स्वरूपात. मैदानी पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा पहिलं षटक हे अर्थातच कोकणनाऊ पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निखिल हा सज्ज होतोय. सुरुवातीचा चेंडू, सुरेख असा चेंडू, फलंदाजला काय कळतंय याचा अंदाज येत नाही. बहुधा यष्टी उद्ध्वस्त होते व पहिल्याच चेंडूवर सलामीचा फलंदाज माघारी परततोय. तो अर्थातच या ठिकाणी रोहित स्वतःचं खातं न खोलता व संघाचं खातं न खोलता समीर. समीर जी, एक ख्वाब नवा शुरुआत करते हुए टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी का चयन किया था. गेंदबाजी का चयन क्यों होता है कि सामने वाली टीम को कम से कम रनों पर रोका जाए, उन पर अंकुश लगाया जाए. और शुरुआत देखो इस गेंदबाज के माध्यम से, पहले ही गेंद पर विकेटों का पतन होकर एक सफलता, एक स्वप्ननुमा शुरुआत देते हुए अपनी टीम को ओम स्पोर्ट्स मापन के गेंदबाज गौरव घुंगरट. गौरव घुंगरट बहुत ही बढ़िया शुरुआत देते हुए अपनी टीम ओम स्पोर्ट्स मापन को, और इसी शुरुआत के लिए टॉस जीतकर पहले गेंदबाजी का चयन किया था, अपने गेंदबाजों पर भरोसा जताया था, और कहीं ना कहीं गौरव घुंगरट उस गेंदबाजी के निर्णय पर सही साबित उतरते हुए समीर जी. निश्चितपणे उल्लेख केला होता. पहिलं षटक हे कोकणनाऊ पॉवर प्लेचं षटक, म्हणजे या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आतषबाजी आपण पाहू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केल्यास जे कौशल्य गोलंदाजाचं आहे ते कौशल्य दर्शवायची त्याला संधी. फलंदाजाच्या मातीत दुधारी तलवार असते, एक म्हणजे चेंडू निर्धाव होऊ द्यायचे नाहीत, मोठे फटके मारायचे, आणि या द्विधा अवस्थेत चकला जातोय. अर्थात एक सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी गौरव घुंगरट हा फेकतोय. आकृताप्याचा चेंडू बॅकफुटला येतोय, सुरेख असा कटचा फटका टोलवतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला दर्पण आचरेकरच्या दिशेने जोपर्यंत मार्गक्रमण करतोय, एकेरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेरी धावेने राहुल आगडे हा फलंदाज स्वतःचं खातं खोलतोय व पर्यायानं विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाचं खातं या ठिकाणी खोललं जातंय समीर. बिल्कुल सर, विहान स्पोर्ट के बल्लेबाजों को अपने ऊपर भरोसा रखना पड़ेगा, क्योंकि भरोसा अगर खुद पर रखते हैं तो वो ताकत बनती है, और भरोसा अगर दूसरों पे रखा जाए तो वो कमजोरी बदलती है. और आज अपनी कमजोरी को ताकत में बदलना पड़ेगा. राह के रोड़े को सफलता की सीढ़ी बनाना पड़ेगा. इन बल्लेबाजों को एक लक्ष्य रखना पड़ेगा, एक लक्ष्य मन में तय करना पड़ेगा और उसकी ओर चलना पड़ेगा. गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार. भारत के बल्लेबाज घुमाया है, स्क्वायर लेग की दिशा में खेलना चाहते थे, फाइन लेग की दिशा में, और
मिलेगा डेड बॉल कुछ बेल्स गिरी थी शायद और इसी वजह से अंपायर से डेड बॉल का करार देते हुए ऐसी घटनाएं होती रहती है समीर जी. कौतुक करावं लागेल पंचांच्या करड्या नजरीचं. अनुभवी पंच असे उमेशजी मांजरेकर आणि दीपक दुरी हे मैदानावर या ठिकाणी पंचगिरीची भूमिका पार पाडताना या महत्वपूर्ण सामन्यात दिसत आहेत. या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं का होईना किंवा इतर दुसऱ्या कारणानं का होईना या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या बेल्स यष्ट्यांवरनं बाजूला झाल्या होता आणि त्यामुळेच या चेंडूला डेड बॉल म्हणून पंच उमेश मांजरेकर घोषित करतायत. अतिशय अचूक असा निर्णय अनुभवी पंच उमेशजी मांजरेकर यांचा. परत एकदा सज्ज होतोय गेंदबाज गौरव. सातेरे करले आणि उमेश भाई उमरट या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे नाणेफेकीसाठी. घड्याळात 11:45 होत आहेत. जो टाइम दिला होता सातेरी कर्ली आणि उमेश 11 हुमरट दोन्ही संघ कॅप्टन आपला वेळ संपलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक होते. जो कर्णधार उपस्थित नसेल त्याचा नाणेफेकीचा टर्न जाईल. नोंद घ्या. सातेरी कर्ली उमेश 11 हुमरट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक संपन्न होते. दुर्वेश एक उत्तुंग असा षटकार टोलवतोय. कोकणनाव सुपर षटकार दुर्वेशच्या खाती निघतोय. त्या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 7 धावांवर. गौरव घुंगरट सर सज्ज. परत एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न झाला होता तो डावखुराचा फलंदाज दुर्वेशच्याकडनं. यावेळी मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा राहतोय. जी अपेक्षा फलंदाजांची होती त्या अपेक्षेची पूर्तता मी करू देणार नाही. तर ज्या पहिल्या चेंडूवर तुम्हाला मोठा फटका मारलास त्याचा बदला किंवा त्यातून सावरत एक सुरेख अशी गोलंदाजी मी करेल असं ठामपणे गौरव घुंगरट सर सांगतायत. व केवळ एकेर डावीसाठी चेंडू मार्गक्रमण हा शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं करतोय. या ठिकाणी टॉस उडवला जातोय. उमरट या संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे तुमचा या तिसऱ्या सामन्यामध्ये? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करून किती लक्ष देण्याचा तुमचा निर्णय आहे? खेळपट्टीचा विचार पाहता गेला तर 5 षटकामध्ये आम्ही 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आकुर टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत विरतोय. गगनात विरलेल्या चेंडूला झेलात परावर्तित केलं जात आहे. आणखी एक फलंदाज राहुल आघाडे हा मैदानाच्या बाहेर जातोय व ज्या फलंदाजाकडे या ठिकाणी आपण मोठ्या फटक्यांचा बादशाह म्हणून पाहिलं होतं तो राहुल आघाडेही या ठिकाणी कित्ता गिरवितोय रोहित मार्लेचा व दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात समीर. समीर जी तारीफ करनी पड़ेगी गेंदबाज गौरव की क्योंकि जिस हिसाब से इस कोकणनाव पावर प्ले में गेंदबाजी की है इस अमूमन इस पावर प्ले में बड़े शॉट दिखाए जाते हैं 20-25 रनों का ओवर निकलता है लेकिन गौरव जी ने कमाल की गेंदबाजी की है 2 सफलता दिलाई है और मात्र उसके लिए अभी तक 8 रन खर्च किए हैं. तो कमाल की गेंदबाजी इस पहले ही ओवर में और टोन सेट करते हुए एक लय बनाते हुए और जीत की ओर अग्रसर होने के लिए एक अहम योगदान देते हुए पहले ही ओवर में गौरव जी अपनी टीम के लिए. निश्चितपणे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गौरवजी घुंगरट सर यांच्याकडनं आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अपेक्षा होती मोठ्या धावफलकाची कारण सर्व खेळाडू हे सर्कलमध्ये त्यामुळे मोठे फटके फलंदाज टोलवतील असा कयास वर्तवला होता. मात्र निश्चितपणे फलंदाजाच्या मनातील हेतू काय असेल हे ओळखतोय गोलंदाज गौरव घुंगरट सर आणि निश्चितपणे त्याच्या विरुद्ध अशी कामगिरी महापण क्रिकेट संघाच्या कर्णधाराने जो निर्णय घेतला तो निर्णय किती योग्य आहे यावर शिक्कामोर्तब करणारं असं सर गौरवजी घुंगरट यांचं षटक हे समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. बिल्कुल समीर जी एक बढ़िया गेंदबाजी की समाप्ति होते हुए पहले ओवर में मात्र 8 रन देकर 2 विकेटें चटकी है इन गौरव जी ने. कमाल की गेंदबाजी. दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज संतोष पाटिल. इस संतोष को पूरी तरीके से संतुष्ट करना पड़ेगा अपने कप्तान को क्योंकि जिस हिसाब से जिस भरोसे के साथ और जिस प्रकार की शुरुआत दी है गौरव ने पहले ओवर में उसी प्रकार के उनकी कदमों पर कदम रखने पड़ेंगे इस संतोष को. गोलंदाजी मार्कवर पहा बदल होतोय. विरुद्ध एंड असेल तो म्हणजे कॉलेज रोड एंड पंच या ठिकाणी दीपक धुरी यांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच संतोष पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सोडून दिला जातोय. निश्चितपणे वेगानं
या ठिकाणी चकवा दिला जातोय तो डावखुऱ्याचा फलंदाज दुर्वेश मडवियाला चेंडू निर्धाव म्हणून संबोधला जातोय. धावफलक स्थिरावतोय तो 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस जो क्रिकेट प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती आहे की महत्वपूर्ण असा उपांत्य फेरीचा सामना या मैदानावर सुरू. मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकतोय तो ओम स्पोर्ट्स मापन संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व मैदानावर प्रतिस्पर्धी असलेल्या विहान स्पोर्ट्स देवबा क्रिकेट संघाला मात्र काहीसं अडचणीत तो आणतोय. 9 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात समीर. कुडाळ मालवण मतदारसंघाचं सर्वांचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब यांचं मैदानावर आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात वैभवजी नाईक साहेब यांचं आपण स्वागत करूया. आमदार वैभवजी नाईक साहेब आपल्याला विनंती करतोय सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. कोकण नाऊचे युवा संचालक ओमकारजी गावकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. सर्वांचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब. ओमकारजी गावकर आपल्याला विनंती. विकासजी गावकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब. कोकण नाऊचे संचालक कोकण प्रांताची ही सर्वात मोठी स्पर्धा कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पॉन्सर्ड बाय व्हरेनियम या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरी खोबरेकर साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. कोकण नाऊचे संचालक विकासजी गावकर यांना. गावकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. आमचे मार्गदर्शक आमचे मित्र उत्कृष्ट क्रिकेटपटू उत्कृष्ट कबड्डीपटू जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर साहेब आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कोकण प्रांताची ही सर्वात मोठी स्पर्धा कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 प्रथम क्रमांक 2.5 लाख रुपये द्वितीय क्रमांक 1.25 लाख रुपये आणि अनेक आकर्षक बक्षिसं. समीर मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी शब्दसुमनाने तसेच गुलाब पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन केलं जात आहे. तर मैदानावर या ठिकाणी गोलंदाज संतोष मानवंदना देतोय तो पाहुण्यांना. या ठिकाणी विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय व्हरेनियम विकेट प्राप्त होते ते अर्थातच गोलंदाज संतोषला व 3 गडीबात 9 धावा असा नाजूक धावफलक दिसतोय तो विहान स्पोर्ट्स देवबा क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करताना. कोकण नाऊ स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरी खोबरेकर साहेब या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला विनंती मान्यवर कक्षातून आपण स्पर्धेचा आस्वाद लुटावा. कार्यसम्राट सन्माननीय वैभवजी नाईक साहेब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान झालंय. शब्दसुमनानी समालोचन कक्षातर्फेही आपल्यास मनपूर्वक शुभेच्छा. फलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायचंय कोण फलंदाज नवीन जातोय तो बहुधा या ठिकाणी संदीप याची वर्णी लागते. नाणेफेक जिंकतोय क्षेत्ररक्षण स्वीकारतोय व क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर कर्णधाराचा निर्णय हा हर एक प्रकारे योग्य कसा राहील याची शाश्वती ही गोलंदाज घेताना दिसतोय तो ओम स्पोर्ट्स मापन संघाचा समीर. जी हाँ बिल्कुल समीर जी. और एक निर्धावन कमाल की गेंदबाजी हुई. सटीक लाइन लेन के साथ गेंदबाजी हुई है. मान्यवर कक्षा में विराजमान हमारे सिंधुदुर्ग जिले के एक लड़वैया नेता एक कार्य सम्राट और एक सिंधुदुर्ग जिले के वैभव जी नाईक उपस्थित है और कमेंट्री कक्षा से मैं भी उनका समीर चौहान तहे दिल से स्वागत करता हूं. मालवणचे नगरसेवक सन्माननीय मंदारजी केणी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकण नाऊचे सर्व संचालक विकासजी गावकर साहेबांच्या शुभ हस्ते मंदारजी केणी यांचं स्वागत होत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. नगरसेवक मंदारजी केणी साहेब कीर्तिस्फोट मोरे संघाचे मालक कृष्णा धुरी आपण जर मैदानावर असाल तर आपल्यासाठी खास आमंत्रण. आमदार वैभवजी नाईक साहेब आपल्या प्रतीक्षेत आहेत. सन्माननीय कृष्णा धुरी. समीर जी मान्यवरों का स्वागत है. इस कोकण नाऊ पर हमारे विकास जी गावकर पर प्यार करने वाले इतने सारे लोग हैं कि वो आते रहेंगे और हम उनके तहे दिल से स्वागत करते रहेंगे क्योंकि झूठ कपट निंदा को त्यागो हर प्राणी से प्यार करे और घर पर आए अतिथि को ही तो यथाशक्ति सत्कार करे और हम सभी हमारे अतिथियों का सत्कार करते रहेंगे आदर करते रहेंगे क्योंकि पता नहीं किस रूप में आके नारायण मिल जाएगा तो हर किसी में एक नारायण बसाए भगवान बसाए और हर किसी का इस मैदान के ऊपर तहे दिल से स्वागत है कोकण नाऊ की ओर से. निश्चितपणे आणि हीच खासियत आहे कोकण नाऊ प्रीमियर लीगची कोकण नाऊची आणि कोकण नाऊचे सर्व सन्मान्य विकासजी गावकर यांची. कारण एक अजात शत्रू असं ते व्यक्तिमत्व आणि त्यामुळेच त्यांनी
जो उपक्रम आपल्या हाती घेतलाय त्या स्तुत्य अशा उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लागली आहे आणि अजूनही आज सायंकाळच्या सत्रापर्यंत अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला राहील अशी अपेक्षा वर्तवण्यात येते. दुहेरी आकड्यात परावर्तित होतो तो विहान स्पोर्ट्स देवबाग संघ 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्ट्राईकला फलंदाज संदीप अजूनही आपलं खातं खोलायच्या प्रतीक्षेत, तर दुसऱ्या बाजूनं एक हाती खिंड लढवताना आघाडीचा फलंदाज दुर्वेश एका षटकाराच्या सहाय्यानं 9 धावांवर 5 चेंडूंचा सामना करीत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुभवी असे गोलंदाज ज्यांनी सुरुंग लावलाय फलंदाजीला ते गौरव घुंगरट सर. इस बार बहुत ही बढ़िया टप्पे के साथ टप्पा खाने के बाद बाहर की दिशा हुए जाते हुए गेंद और बल्लेबाज के पाले में नहीं आई और इसी वजह से गेंद निर्धाव रहते हुए बिल्कुल संघर्ष करती हुई देवबाग की पारी. लेकिन जिंदगी हो या क्रिकेट खेलना हो, आपको कभी आसान नहीं होता, उसे आसान बनाना पड़ता है. किस प्रकार से? कुछ सब्र करके, कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके. तो आज सब्र करना पड़ेगा और हौसले बुलंद रखने पड़ेंगे इन देवबाग के बल्लेबाजों को. लेकिन हौसले तोड़ते हुए, परास्त करते हुए गेंदबाज गौरव घुंगरट हर गेंद के बाद. निश्चित जी समीर, डावाच्या सुरुवातीला जी रणनीती आखली होती त्या रणनीतीत कुठेतरी बदल देवबाग संघाला करावा लागेल, कारण आघाडीचे 3 फलंदाज हे मैदानाच्या बाहेर गेलेत. त्यामुळे आता एक मनामध्ये उद्दिष्ट ठेवायला पाहिजे की 5 षटकांमध्ये आपण किती धावा जमवू शकतो आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आकृतापैदा चेंडू फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, झेल टिपण्याचा नाद दीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सोडतोय, चेंडू अडवण्यात धन्यता मानतोय. त्यामुळेच नाममात्र एकेरी धाव ही संदीप याच्या खाती प्राप्त होते. चौथ्या चेंडूवर तो स्वतःचं खातं खोलतोय व एकेरी धावेने धावफलक बदलतोय. तो 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोड़े से हौसले बुलंद रखने पड़ेंगे, थोड़े से अपने ऊपर विश्वास जताना पड़ेगा इन बल्लेबाजों को और दमखम रखकर पलटवार करना पड़ेगा, वार को प्रतिवार करना पड़ेगा. हर सवाल के जवाब ढूंढने पड़ेंगे इन बल्लेबाजों को, क्योंकि कमाल की गेंदबाजी हुई है लेकिन आप बल्लेबाज हो, आपको कुछ दिखाना पड़ेगा कमाल. और वही कमाल दिखाते हुए फाइन लेग की दिशा में चला जाता हुआ चौका और वेलकम बाउंड्री फॉर विहान स्पोर्ट देवबाग. समीर जी, दबावाचं तंत्र झुगारतोय दुर्वेश, एका बाजूनं सहज सुंदर फलंदाजी करतोय व आपल्या साथीदारांना एक प्रकारे तो बोध देतोय की आपण काहीतरी चूक केलात म्हणून या मैदानावर आपण लवकर बाद होऊन माघारी परतलात, अन्यथा फलंदाजांचं नंदनवन म्हणून ही खेळपट्टी आपल्या समोर दिसते. या खेळपट्टीवर जर या ठिकाणी आपण पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न केलात तर निश्चितपणे आपलं इच्छित आपण सहज साध्य करू शकता. आणि असा ठोस संदेश या ठिकाणी दुर्वेश मडवी हा फलंदाज देताना दिसतोय. 6 चेंडूंवर 13 धावा अशी त्याची कामगिरी, तर 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक विहान स्पोर्ट्स देवबाग संघाचा. बिल्कुल समीर जी, इस चौकी के बाद थोड़ी सी वापसी करते हुए गेंदबाज, एक तेरी तो एक मेरे ऐसे बताते हुए शायद लेग बाइस के रूप में रन मिलता हुआ, लेकिन सोचना पड़ेगा अपने लक्ष्य के बारे में और सिर्फ सोचना ही पड़ेगा, उस पर अमल भी करना पड़ेगा, क्योंकि सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलना भी जरूरी होता है मंजिल पाने के लिए. समीर, विचार करायला आता फक्त 12 चेंडूंचा अवधी बाकी आहे, कारण 3 षटकांचा खेळ हा बघता बघता संपुष्टात येतोय. 16 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. त्यामुळे एक संघर्षमय असा धावफलक जर झळकवायचा असेल तर उर्वरित 12 चेंडूंवर आपल्याला आपलं सर्वस्व झोकावं लागेल. या 12 चेंडूंवर राहिल्या कमीच ते 20-25 धावांची आतषबाजी आपल्याला करावी लागेल, अन्यथा ओम स्पोर्ट्स मापन संघ निश्चितपणे जो वरचढ दिसतोय डावाच्या सुरुवातीपासून निश्चितपणे आपला इच्छित साध्य करण्याच्या दृष्टीकोनानं ते पुढील पाऊल टाकतील, यात कोणतीही शंका नाही. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा निर्वाळा येतोय तो पंचांकडनं या सामन्यामध्ये. मुभा की पहिलं षटक हे अर्थातच या ठिकाणी कोकण 9 पॉवर प्ले ओव्हर आणि त्यानंतर दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत फलंदाजी करणारा संघ बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा अवलंब करू शकतो. म्हणजे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून आणि त्याच नियमावलीचा आदर करत या ठिकाणी पॉवर प्ले स्वीकार्य मानला जातोय. म्हणजे 3 खेळाडू आपल्याला सीमारेषेवर हे पाहायला मिळतील. समीर जी हाँ, बिल्कुल आक्रामकता दिखानी पड़ेगी. ये देवबाग के लोग हो या मालवण के लोग हो, अपनी आक्रामकता के लिए जाने जाते हैं और वही आक्रामकता उनकी खेल में हर दफा हर जगह दिखाई देती है. लेकिन आज वो आक्रामकता शायद मैदान के भीतर दिखे नहीं. उस आक्रामकता को जगाना पड़ेगा, अपनी स्वभाव को जगाना पड़ेगा इन बल्लेबाजों को, और वो स्वभाव दिखाते हुए इस बार मिड विकेट की दिशा में गेंद चले जाते हुए दौड़ते हुए 1 रन मिलेगा शायद दूसरे की गुंजाइश को खत्म करते हुए फील्डर वहां की बेहतरीन फील्डिंग करते हुए और एक ही रन के साथ स्कोरबोर्ड बढ़ता हुआ, स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 17 के ऊपर. क्या 17 के ऊपर किसको खतरा मंडराएगा ये तो आने वाला ही वक्त ही बताएगा. वक्त की गर्मी में देखते हैं छिपा क्या है.
गोलंदाजी मार्फत दर्पण आचरेकर ज्या दोन साथीदारांनी कामगिरी केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती मी करणार असा ठोस आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय आणि त्याच आत्मविश्वासानं पहिला चेंडू हा फलंदाज दुर्वेशला केवळ एकेरी धावेसाठी तो खर्च करतोय. डाव्या उजव्या हाताची जोरगोळी मैदानावर 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. दर्पण आचरेकर राईट आर्म ओव्हर विकेट पद्धतीने सज्ज होतोय. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अंतिमतः चेंडू दगा देतोय गोलंदाजाला. परिणामतः चौथा गडी बाद होण्याची जी चिन्ह मैदानावर उद्भवली होती अखेर त्याचं परावर्तन जीवनदानात होतंय व हे जीवनदान एकेरी धावेत परावर्तित होत या ठिकाणी सांघिक 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावफलक विहान स्पोर्ट्स देवबाग संघाचा समीर जी जीवदान मिलता हुआ, मौका मिलता हुआ, क्या इस मौके को चौके में तब्दील करेंगे? इस बड़े मंच पर पंच लगाकर सरपंच बनेंगे? ये तो आने वाला वक्त ही बताएगा. बल्लेबाज तैयार और इस बार उठा दिया है फाइन लेग की दिशा में. कैच हो सकता है क्या? कोशिश तो पुरजोर थी, कूदी भी लगाई थी लेकिन कूदी और गेंद का टाइमिंग सही नहीं हुआ और इसी वजह से 2 रन दौड़कर निकालते हुए दोनों ही बल्लेबाज. इस 2 रन के साथ स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ, स्कोरबोर्ड पहुंचता हुआ 20 के ऊपर. थोड़ी सी दयनीय दिखाते हुए थोड़ा सा खराब दिखाई देता हुआ स्कोरबोर्ड, क्योंकि इस मैदान का अगर हिसाब लगाया जाए, देखा जाए अगर पिछले 4 दिनों का, तो रन बरसे है, रनों की बाढ़ आई है और छक्कों चौकों की बरसात इस मैदान पर दिखाई गई थी. पिछले 4 दिनों से शायद एक अपवादात्मक मुकाबला रहेगा जिसमें इतना कम टोटल होता हुआ. समीर जी 20 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात सुरेखाचा स्वीपचा फटका. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचा सुरेख चौकाराला गवसणी घालण्याचा प्रयत्न जो चेंडू करत होता त्या चेंडूला अडवलं जात आहे, रोखलं जात आहे. 2 धावा दुर्वेशच्या खाती जमा होत आहेत, ज्या दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावांवर. सुरुवातीच्या 3 षटकात गोलंदाजांना मदत मिळाली होती क्षेत्ररक्षकाची. 4थ्या षटकात मात्र चित्र बदलतंय. क्षेत्ररक्षण काहीसं सुमार होतंय. परिणामतः 2 जीवनदान या षटकात. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय, मोठा फटका मारण्याचा इरादा. मात्र आउटफील्ड मध्ये पहा सुदैव यावेळी मात्र साथ देते ते देवबाग संघाला. 3 षटकांमध्ये सुदैवानं ज्या साथ दिली होती अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या ओम स्पोर्ट्स मापन संघाला यावेळी सुदैवाची साथ त्याला मिळत नाही तर दुर्दैव आड येतंय. दुसऱ्या बाजूनं सुदैवी ठरतोय विहान स्पोर्ट्स देवबाग संघ. म्हणजे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत होता, मात्र काहीसा अनइव्हन्स बाउन्स मिळतोय, त्यामुळे चकतोय तो क्षेत्ररक्षक. परिणामतः दुर्वेशच्या खाती कोकण 9 सुपर चौकार हा प्राप्त होतोय 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीर जी भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है. आपने अगर बहादुरी दिखाई हो तो भाग्य हमेशा आपका साथ देगा और इसी बीच बल्लेबाज ने थोड़ी सी बहादुरी दिखाई थी और इसी वजह से भाग्य ने उनका साथ दिया और चौका अर्जित हुआ और उसकी अगली गेंद पर 1 रन प्राप्त करते हुए और दूसरे छोर पर जाते हुए बल्लेबाज. स्कोरबोर्ड होता हुआ 27 रन, थोड़ा सा कमजोर दिखाई देता हुआ, थोड़ा सा अशक्त दिखाई देता हुआ स्कोरबोर्ड इस बार तो मैदान के ऊपर 27 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 4 ओवर के समाप्ति के बाद. 4 षटकांमध्ये 27 धावा फलंदाजांना रोखून धरणारी गोलंदाजी तर आपण पाहतोय. त्याबरोबर महत्वपूर्ण गोष्ट सांगायची झाली म्हणजे 4 षटकातील म्हणजे 24 चेंडूंचा खेळ मैदानावर आपण पाहतोय आणि या 24 चेंडूंमध्ये एकही चेंडू अवांतर फेकलेला आपण पाहत नाही. म्हणजे किती योजनाबद्ध गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी केली जाते ती पहा. फलंदाजांना एकेरी धावेसाठी झुंजवतायत ते गोलंदाज, एकेरी धावेसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करतायत. ठोसपणे सांगतायत की निश्चितपणे तुम्ही मोठे फटके मारा, मोठ्या फटक्याने किंवा एकेरी धावांनी म्हणा किंवा दुहेरी धावांनी म्हणा, ज्या धावा तुम्ही जमवाल त्या धावांचा पाठलाग करणं हे स्वीकार्य असेल, मात्र बोनस स्वरूपात आम्ही अवांतर धावा आपल्यास देणार नाही. एक योजनाबद्ध अशी आम्ही गोलंदाजी करू आणि तीच योजनाबद्ध गोलंदाजी सुरुवातीच्या 4 षटकात आपण अनुभवतोय. विहान स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट संघाविरुद्ध ओम स्पोर्ट्स मापन संघाकडनं 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात डावाचा शेवट करणारं षटक फेकण्यासाठी, अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज पायस अल्मेडा याची वर्णी लागते. ती कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं निश्चितपणे त्याला सामोरा जाईल. तो 23 धावांवर खेळणारा सलामीचा फलंदाज दुर्वेश. और इस बार बेहतरीन स्ट्रोक लेकिन सीधे हाथ में जाएगी और विकेट का पतन होता हुआ. वेलकम विकेट फॉर ओम स्पोर्ट मापन. और लड़ाई की जिस बल्लेबाज ने वो बल्लेबाज आउट होकर वापस निकलेगा दुर्वेश, जिन्होंने 13 गेंदों पर 23 रन बनाकर अपनी टीम के लिए जुर्रत दिखाई, हिम्मत दिखाई. और इस दुनिया में हिम्मत की कीमत मिलती है और वो कीमत मिली है 13 गेंदों में. ते हाताळतायत व वाऱ्याचा
वेग किंवा वाऱ्याची दिशा फलंदाजला रोधक ठरणारी ठरेल अशा बाजूनं गोलंदाजी करण्यास पायसला पाचारण करत जातंय व पहिल्या चेंडूवर तो वरनियम सफलता प्राप्त करतोय. आपल्या संघासाठी 27 धावा धावफलकावर गडी पाहत होत आहेत. त्या अर्थातच 4 नवीन फलंदाज डावखुराचा प्रसाद याची वर्णी ही लागते विहान स्पोर्ट्स देवबाग संघाच्या वतीनं. हो, थोड़े से रुकते हुए ये होते हैं माइंड गेम, ये होते हैं मन के खेल, क्योंकि सामने वाले बल्लेबाज ने रिवर्स शॉट की इरादा जताया था और देखा गेंदबाज ने, भापा उसे और रोका अपने आप को. इसे कहते हैं ट्रिक स्मार्ट क्रिकेटर, जिन्हें पता होता है मैदान के भीतर क्या चल रहा है और क्या करना चाहिए. ओ, इस बार बढ़िया गेंद डाली थी. बच्चे भाग्यशाली रहे बल्लेबाज प्रसाद जो अभी अभी क्रीज पर आए थे और वाइड का करार देते हुए अंपायर दोनों हाथ हवा में फैलाकर जरूर स्वीकारा गया है यहां से. और कुल मिलाकर 2 रन मिलेंगे. 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती है. स्कोर बोर्ड पहुंचता हुआ 28 के ऊपर. समीर जी, इस पूरी पारी में 29 रन, क्षमा कीजिएगा, इस पूरी पारी में एक चीज दिखाई गई है, उसे कहते हैं आत्मविश्वास. आत्मविश्वास क्या होता है? पहले जब टॉस जीता था होम स्पोर्ट के कप्तान ने, तब बताया था कि 50 रनों तक हम रोकने की कोशिश करेंगे और उसी प्रकार से उसी आत्मविश्वास को बरकरार रख के गेंदबाजी की है. और एक आत्मविश्वास का उदाहरण है वो हमारे छत्रपति शिवाजी महाराज. मैं बताऊंगा आपको इस गेंद के बाद. निर्धाव गेंद रहती हुई और मैं बता रहा हूं कि छत्रपति शिवाजी महाराज आत्मविश्वास का दूसरा नाम है, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का राज्याभिषेक करना था, तब हाथी की जरूरत थी. वो हाथी उन्होंने बचपन में ही लाकर उधर रखा था और उस वक्त उन्होंने दृष्टिकोण दृढ़ निश्चय किया था कि मैं जब बड़ा होऊंगा, मैं जब जीतूंगा तो मुझे राज्याभिषेक के लिए हाथी लगाएंगे और रायगढ़ पर हाथी लाना मुश्किल है. इसीलिए बचपन में ही उस हाथी को लाया था. यह होता है आत्मविश्वास कि मैं जीतूंगा और मैं ये करके दिखाऊंगा, मैं राजा बन के दिखाऊंगा. और वो करके दिखाया छत्रपति शिवाजी महाराज ने. और ये जो तालियां थी वो छत्रपति शिवाजी महाराज के लिए थी. एक बार जोर से मेरे साथ बोलिए, छत्रपति शिवाजी महाराज की बहुत बहुत धन्यवाद. 30 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो पायस. परत एकदा सुरेख अशी गोलंदाजी तो करतोय. फलंदाजला चकवतोय. निर्धाव चेंडू हा फेकला जातोय. एका दृष्टीबद्दल अतिशय सुरेख असं विधान समीरजी आपण केलात. मात्र दृष्टी असून उपयोगाची नाही, तर दृष्टी म्हणण्यापेक्षा ती दूरदृष्टीत परावर्तित झालेली हवी. कारण माणसाची दूरदृष्टी जर चांगली असेल तर त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तोच सकारात्मक दृष्टिकोन आपल्या ध्येयाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यास मदतगार ठरतोय. आणि तेच ध्येयनिष्ठता मनी बाळगली आहे, ज्या या ठिकाणी ओम स्पोर्ट्स मापन संघाने ती ध्येयनिष्ठता त्यांना या ठिकाणी आपलं इच्छित साध्य करण्यात प्रोत्साहित करते. प्रत्येक आपण मैदानावर पाहतोय डावाच्या सुरुवातीला जे विधान कर्णधारानं केलं होतं की प्रतिस्पर्धी संघाला आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. केवळ विधान हे वक्तव्यात न नेता त्या वक्तव्याला या ठिकाणी कृतीत आचरणीत आणलं जाते. ते कर्णधाराकडनं आणि त्याच्या गोलंदाजांकडनं. समीर, बिल्कुल समीर जी. और इस बार बल्ले का किनारा लाया है. आउट होने की आशंका है और विकेट का पतन होता हुआ, वेरनियम विकेट का पतन होता हुआ और एक के बाद एक विकेटों की झड़ी लगती है और थोड़ी सी निराश करने वाली, थोड़ी सी हाराकीरी करने वाली पारी मैं कहूंगा. किसी भी बल्लेबाज ने दुर्वेश को छोड़कर वहां पर रुकने की कोशिश नहीं की, स्कोरबोर्ड को चलाने की कोशिश नहीं की और इसी वजह से टीम के हालात ये रहते हुए 5 षटकांचा कोटा हा बघता बघता संपुष्टात येतोय. प्रत्येक चेंडू मागे जेमतेम 1 धाव या धावगतीनं 31 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. 32 धावांचं आव्हान हे ठेवलं जात आहे. एक सहज सोपं आव्हान या मैदानावर निश्चितपणे असेल. हॅलो, धन्यवाद समीर सर. आपण पाहतोय सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांताची सर्वात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा कोकण नाव प्रीमियर लीग 2023 पर्व 3. प्रथम पारितोषिक 2,51,000 रुपये. आकर्षक चषक द्वितीय क्रमांक 1,25,000 आणि आकर्षक चषक. 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी सुद्धा रोख रक्कम आणि पारितोषिक. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे कुडाळ मालवण मतदारसंघाचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित असणारे जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक हरी खोपरेकर साहेब. येत्या काही कालावधीत याच मैदानावर एक भव्य दिव्य स्पर्धा शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केली गेली. सन्माननीय वैभवजी नाईक साहेब, सन्माननीय हरी खोपरेकर साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत. 15 ते 19 मार्च 2023 भगवा चषक खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रकाश झोतात. प्रथम पारितोषिक रुपये 3,48,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 1,50,00,000 आणि 48 रुपये.
मालिकावीर आकर्षक बक्षीस, अनेक आकर्षक बक्षीस 15 ते 19 मार्च 2023 याच मैदानावर आणि या चालू असलेल्या कोकण प्रांताच्या सर्वात मोठ्या प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हरी खोबरेकर साहेब यांना. कोकण प्रीमियर लीग 2023 च्या माध्यमातून या बोर्डिंग ग्राउंडवर भव्यदिव्य ही क्रिकेट स्पर्धा. प्रथमतः या क्रिकेट स्पर्धेला माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देतो. कोकण नावच्या वतीने अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम, लोककला असतील, या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे तुम्ही करताय. काल सुद्धा आम्ही बघितलं की पत्रकारांवर अनेक आरोप त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पाहिले, तरी पण या ठिकाणी आपलं सातत्य आणि लोकांचे प्रश्न नियमितप्रमाणे ते प्रश्न तडीत नेण्यासाठी कोकण नावच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करत असता. तुमचं हे कार्य अशाच पद्धतीने पुढे चालत राहावं आणि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या एवढ्या गरमीच्या वातावरणामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ या ठिकाणी रसिकांना देताय, क्रिकेट रसिकांना देताय. सर्वजण सहभागी झालात आणि या कोकण नावच्या प्रीमियर लीगमध्ये रंगत आणली, त्याबद्दल सर्व खेळाडूंचंही या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलवलं, माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील, माझे सहकारी मंदारजी केनी असतील, माझे दुसरे सहकारी बाबू वाघ असतील, बबनजी रेडकर असतील, या सर्वांचं या ठिकाणी तुम्ही स्वागत केला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून माझे सहकारी आणि मालवण नगरीचे सुपुत्र विकास गावकर यांच्या कोकण नाव या चॅनलमार्फत सुरू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रीमियर लीग प्रसंगी उपस्थित असलेले विकास गावकर, हरी खोबरेकर, मंदार केणी, बबनराव रेडकर आणि रोहन नाईक, सर्व कोकण नावचे वार्ताहर आणि यूट्यूबच्या माध्यमातून बघणारे सर्व प्रेक्षक वर्ग, खरं तर ही स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात केली आहे. खरं तर एवढे चषक या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी असतील आणि बक्षिसांची सुद्धा लयललाट या ठिकाणी केली आहे, त्याबद्दल विकास गावकरांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर गेल्या 20 वर्षापासून विकास गावकर यांना मी पत्रकार म्हणून ओळखतो आणि तळागाळातला पत्रकार कसा असतो आणि त्यातनं अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर आज कोकण नावला महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये नाव देण्याचं काम त्यांच्या संघर्षातनं या ठिकाणी झालं आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज मालवण, खरं तर तुम्ही या मालवणमध्ये पत्रकारिता सुरू केली आणि इथेच या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचं अभिनंदन मालवणवासियांच्या तर्फे सुद्धा या ठिकाणी करतो आणि या स्पर्धेच्या सर्व खेळाडूंना मनापासून या ठिकाणी स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. आणि आज सुद्धा आपण अंतिम सामना या ठिकाणी ठेवणार आहे आणि तो सुद्धा शिवजयंतीचाच मुहूर्त या ठिकाणी आपण बघितलात, त्याबद्दल शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. कार्यसम्राट आमदार वैभवजी नाईक साहेब, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर साहेब, नगरसेवक मंदारजी केणी साहेब, कोकण नाऊ स्पर्धेकडून आपल्या 15 ते 19 भव्य दिव्य भगवा चषक 2023 या डे नाईट स्पर्धेसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रदीप देऊलकर सर. जाऊया मालवणी केंद्रावर. आजच्या दिवसातलं दुसरं सामनो आणि दुसऱ्या सामन्यात विहानस्फोट देवबाग संघ पहिल्या 6 ओव्हरीत जेमतेम 31 रन्सापर्यंत 32 रन्सांचं टार्गेट आणि पहिल्या बॉलवर पहिलो रन दर्पण आचरेकरच्या बॅटीतून. दर्पण आचरेकर 3 चेंडू समाप्त झाले, माफ करा, 3 बॉलमध्ये 3 रन झाले. सौरभ अंकुश बॉलिंग मार्कवर. सौरभ अंकुश म्हटल्यानंतर मोठमोठ्या हत्तींका आपल्या काबूत आणणारा ह्या शस्त्र असा आणि हो अंकुश मैदानावर दर्पण आचरेकरला अंकुश लावित का. दर्पण आचरेकरच्या ओम सोड महापण संघात अंकुश लावित का.
पहिला षटक कोकण सुपर पॉवर प्ले, सगळेच्या सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, आणि हे सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना फलंदाजांचा मोठा कसब, पाठलाग चालू असतो 32 रन्सांचो. नमस्कार, टोपीला बोर्डिंग मैदानावर मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू हा उजव्या यष्टीवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. फलंदाजाचा निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती सौरभ याच्या गोलंदाजीवरती. 5 चेंडूंचो खेळ समाप्त, 32 रन्सांचो पाठलाग. प्रदीप, माझ्यापेक्षा जास्त देवबाग संघाचो खेळ तू बघला असतलो, आणि गेल्या वर्षीच्या कोकण स्पर्धेचा विचार केलो तर गेल्या वर्षीचा उपविजेतेपद 2 नंबरचो चषक ह्यो आमच्या लाडक्या देवबाग गावामध्ये असा. तोच देवबाग संघ आज मात्र खूपच हाराकिरीची फलंदाजी. गेल्या वर्षी वर्षा वॉरियर्स देवबाग संघान या दरम्यान ओव्हरथ्रो झालो, आणि जो चेंडू फक्त 1 रन्स देणार होतो त्या बॉलवर 5 रन्स बघूक मिळाले. न्यूझीलंडच्या थ्रोची आठवण झाली, इंग्लंडच्या वर्ल्ड कपच्या विनिंग मॅचची आठवण झाली. बॅटिंग लागून गेलेले 5 रन तुमका आठवत असतात, आणि आज मैदानावर 32 रन्स जेमतेम तुमचा टार्गेट, आणि त्याचा बचाव करताना ओव्हरथ्रोचे 5 रन. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त, धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर, 32 पाठलाग, 24 चेंडू, आणि आता 23 रन्सांची गरज. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये निष्काळजीपणा पाहायला मिळतोय. जे संरक्षण हवं होतं फेकी होतं ना, ते संरक्षण पाहायला मिळालं नाही विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाकडे. परिणामी चेंडू सीमारेषा पार करतोय, आणि बहुमूल्य 4 धावा ह्या ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी जोडल्या जात आहेत. आपण पाहतोय कोकण 9 प्रीमियर लीग 2023 टायटल स्पॉन्सर वरेनियम भव्यदिव्य ही आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 रन्सावर विकी मुंडे, दर्पण आचरेकर ही सलामीची जोडी. आज कौतुक करूचा लागात ओमसोड मापण सारखा एका ग्रामीण भागातलो हे संघ, आमचे मित्र फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजून पंकज सादियेचो संघ विहान देवबाग. या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धात विजयश्री प्राप्त करण्याचा अनुभव असणारे खेळाडू. ज्या देवबागच्या संघान बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा गाजवली, देवबाग चषक गाजवलं, सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली, गेल्या वर्षी कोकण 9 प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा अनुभव ज्या संघाकडे, एका निसर्गरम्य गावचा जो संघ विहान स्पोर्ट देवबाग. फलंदाजी थोडीशी निराशा केली आमच्या या सगळ्या खेळाडूंनी. जेमतेम 31 रन, आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरीत बिनबाद 9 रन्स. विकी मुंडे 3 चेंडू 6 धावा, दर्पण आचरेकर 3 चेंडू 3 धावा, आणि बॉलिंग मार्कवर नीरज सोनावडे. नावारूपाक साजेशी गोलंदाजी अपेक्षित असलेली नीरज कडसून, कारण 31 धावांचा बचाव करताना एक चमत्कार अपेक्षित असतो तुमच्याकडसून. राखो टप्प्याचा चेंडू, हुकचो फटको, चेंडू हवेत तर असा शॉर्ट फाईन लेगचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र ताकद दिसली नाही. चेंडूने उंची प्राप्त केली, आणि लिलाया 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. अकरा धावा धावफलकावरती बिनबाद ही डावाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी येणारे 23 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 21 धाबा. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू विकीच्या बॅटमधून शॉर्ट टर्म पूल बघूक मिळालो डीप मिड विकेटच्या दिशेने. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात राजाराम वॉरियर्स तवडे या मातब्बर संघाने एक मोठी लाईनअप ज्या संघामध्ये असा, त्या संघान ओमकार कुडा संघाचा पराभव करून सेमीफायनल मध्ये जागा बनवली. पहिली सेमीफायनल होतली राजाराम वॉरियर्स आणि या सामन्यातलो विजेतो, आणि दुसरी सेमीफायनल होतली तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातल्या विजेत्या संघांमध्ये. दुसऱ्या सामन्यात ओमसोड मापण संघ टॉस जिंकान फिल्डिंगचा निर्णय, आणि हो निर्णय अगदी सार्थ ठरवलो मापण संघाच्या सगळ्या बॉलरनी. गौरव घुंगरट मॅन फ्रॉम फोंडा, संतोष पाटील, दर्पण आचरेकर मॅन फ्रॉम आचरा, आणि पायस अल्मेडा मॅन फ्रॉम मालवण. 3 खेळाडूंनी टिचून गोलंदाजी केली, कंजूशी गोलंदाजी केली, आणि त्या गोलंदाजीच्या समोर विहान स्पोर्ट्स देवबाग सारखो एक मातब्बर संघ जेमतेम 31 रन. पाठलाग चालू असा 32 तो स्ट्रायकर यांच्या दिशेने दर्पण आचरेकर. पॅडल शिपचा फटको फाईन लेगच्या दिशेने 1 रन तर नक्कीच मिळतो. फिल्डर चेंडूच्या मागे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न कौतुक करूचा तितक्या थोडा. अतिशय सुंदर फिल्डिंगचा प्रदर्शन या खेळाडूकडून बघूक मिळाला. आपल्या संघासाठी 2 धाबा नक्कीच या फिल्डरने वाचवले. या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. पाठलाग चालू असा तो 32 रन्सांचो.
दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 21 चेंडू 18 धावांची गरज. दर्पण आचरेकर शांत चित्ताचा हो खेळाडू असा, हो शांत असा स्वभावान, पण मैदानावर मात्र याची बॅटिंग शांत नसता. कधीही आक्रमक रूप तो धारण करू शकता आणि कधीही मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करू शकता. बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेन, शॉर्ट थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू. 1 रनचा निश्चित धावसंख्या स्थिरावली 15 रनचावर. सेमीफायनलच्या दिशेने मजबूत पावला टाकताना पहिल्याच सामन्यात राजाराम वॉरियर्स तवडे संघाने सेमीफायनल मध्ये जागा बनवली. दुसरा संघ जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करतलो आणि तो संघ या सामन्याचा विजेतो. तिसऱ्या सामन्याची सुद्धा नाणेफेक झालेली असा उमेश भाई 11 हुमरट संघान टॉस जिंकान घेतलं फिल्डिंगचा निर्णय. सातरी कर्ली संघ यानंतर बॅटिंग साठी मैदानावर दिसतलो. एक मोठो फटको लॉंगांच्या कपळावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, वरेनियम क्लाउड षटकार. गोलंदाजाकडनं यावेळी चुकी होताना दिसतंय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. जी गोलंदाजी ओमस्फोट मापन क्रिकेट संघाने केली होती तीच गोलंदाजी अपेक्षित आहे विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. मात्र त्या गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळत नाही देवबाग क्रिकेट संघाकडनं. देवबाग संघ थोडस अडचणीत. 19 बॉल मध्ये 11 रन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या लाडको संघ, आवडीचा संघ. या दरम्यान अजून एक मोठो फटको विकी मुंडेच्या बॅटून परत एकदा डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट चंद्रार षटकार. देवबाग संघाबद्दल बोलायचा तितक्या थोडा, पण मी बोलान देवबाग गावाबद्दल. परमेश्वराक पडलेला एक सुंदर स्वप्न म्हणजे आमचा देवबाग असा. एका बाजून अथांग निळ समुद्र आणि दुसऱ्या बाजून कर्लीची खाडी. जगभरातून पर्यटकांका वेळ लावणारी ही ठिकाणं मोहित करतात आणि सगळ्यांका घेऊन येतात आमच्या लाडक्या देवबाग मध्ये आणि तारकर्ली मध्ये. आपल्या सगळ्या पर्यटकांसाठी खूप चांगले चांगले क्षण देण्याचा प्रयत्न करणारे आमचे देवबाग वासीय आणि तारकर्ली वासीय, आपल्या दुःखावर पांघरून घालून जगणारे आमचे हे सगळे किनाऱ्यावरचे बांधव असत. हे सांगण्याचं कारण असा मे महिन्यातला देवबाग तुम्ही बघितलात, एप्रिल महिन्यातली तारकर्ली तुम्ही बघितलात, कधीतरी जून जुलै मध्ये जर इलात तर तुमका कळतला कसे जगतात आमचे देवबाग वासीय, कसे जगतात आमचे तारकर्ली वासीय. दुसरा दिवस उजाडात की नाही, आजची रात्र जायत की नाही, समुद्राचा उधाणाचा पाणी घरात घुसात की नाही या टेन्शन मध्ये, पण तरी सुद्धा जानेवारी पासून सगळ्या पर्यटकांसाठी स्वर्ग त्यांच्या समोर उभो करणारे आमचे देवबाग वासीय आणि आमचे तारकर्ली वासीय, एकदा टाळ्यांचा गजर करूया देवबाग आणि तारकर्ली या दोनही गावांसाठी. 18 बॉल मध्ये फक्त 5 रन्सांची गरज. मैदानावरती पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक म्हणजे सामना लवकरात लवकर संपवण्याची सूचिन्ह. सलामीवीर 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत, दर्पण आचरेकर आणि विकी मुंडे. मात्र परती करावी लागेल ती विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. एखादा ब्रेक थ्रूची आवश्यकता विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला, ती क्षेत्ररक्षण तसं सजवावं लागेल. या मैदानावरती सापळा रचावा लागेल विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी उजव्या इष्टवरचा चेंडू गुल्लेंटवरचा मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला. पॅटची कडा घेतोय चेंडू, चेंडू शॉर्ट थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 28 धावा बिनबाद धावफलकावरती. आता मात्र येणारे 17 चेंडू, अवघ्या 4 धावांची आवश्यकता. विजयाच्या समीप आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमस्फोट मापन क्रिकेट संघ. यावेळी रिव्हर्सिपचा देखणा फटका, चेंडूला फिरकावून दिलं जात आहे डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी, 6 धावांसाठी व्हेरेनियम क्लाउड मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय आणि एका मोठ्या फटक्याने या सामन्याचा समारोप होताना दिसतोय, विजयाची सांगता होताना दिसतंय ओमस्फोट मापन क्रिकेट संघ. ओमस्फोट मापन क्रिकेट संघाचे संघमालक सन्मान श्री प्रवीणजी ठाकूर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची चमकदार कामगिरी पूर्णपणे रोखून धरलं होतं. 5 षटकांमध्ये विहान स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाला नांगी टाकली होती या फलंदाजांनी आणि अवघ्या 32 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 षटक 2 चेंडूंमध्ये हे आव्हान लिहिलं सहज पूर्ण केलं जात आहे ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाकडनं. मेगा स्क्रीन वरती वेअर मॅन्युफॅक्चर प्रतीक स्पोर्ट
लीडिंग स्पोर्ट्स वेअर मॅन्युफॅक्चर्स प्रतीक स्पोर्ट ट्रॉफी हाऊस समीर मळगावकर मळगाव संपर्कासाठी नंबर आहे 855090. प्रदीप सर, या स्पर्धेत या सुंदर सुंदर ट्रॉफी आपण बघतोय, या सर्व ट्रॉफी आहेत ट्रॉफी हाऊस समीर मळगावकर समीर नाईक समीर ट्रॉफी हाऊस यांच्याकडून. तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सातरी करली या सामन्यात समालोचक म्हणून आपल्याला दिसतील समीर पांढरे आणि त्यांना साथ देतील प्रदीप देऊलकर. बादल सर, या सामन्याचा जो सामनावीर होता तो घोषित करावा.